ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाहीये. भारतीय सैन्यानं आज सकाळी म्हणजे 8 मे रोजी सकाळी पाकिस्तानमध्ये घुसून एअर डिफेन्स रडार आणि सिस्टीमवर हल्ले केलेत. भारताला पाकिस्तानमध्ये जाऊन पुन्हा हल्ला करण्याची गरज का लागली याचं कारण आहे. कारण पाकिस्ताननं कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी या जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील भागामध्ये कुरापती केल्या. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आणि यानंतर भारतानं पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. आणि यामध्ये भारतानं पाकिस्तानची HQ-9 ही हवाई संरक्षण यंत्रणा नेस्तनाबूत केली आहे. पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणा नेमकी काय आहे हीच जाणून घेऊया. HQ-9 ही चीननं विकसित केलेली एक सुरक्षा यंत्रणा आहे. हवाई हल्ले रोखणे आणि प्रतिकार करण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला जातो. एकाच वेळी 100 टार्गेट ट्रॅक करून ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता या यंत्रणेची आहे. ही यंत्रणाच आता भारतानं उद्ध्वस्त करून टाकले. हे मिसाईल जे पाकिस्तानकडे होतं याची निर्मिती चीननं केली होती आणि चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं हे एक उत्तम उदाहरण मानलं जायचं. 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात याचा समावेश केला होता. राफेल, सुखोई आणि ब्रह्मोस या मिसाईलसारखं भारताच्या हवाई धोक्यांना रोखण्यासाठी पाकिस्ताननं ही चीनकडून यंत्रणा विकत घेतली होती. आता पाकिस्तानची ही यंत्रणाच भारतानं नष्ट करून टाकली. पाकिस्ताननं केलेल्या कारवाईला उत्तर म्हणून भारतानं ही कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.